हॅलो नमस्कार सर्वांना. तर आज आपण घरच्या घरी हेल्दी चॉकलेट कसं बनवायचं ह्याची रेसिपी बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. तर सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचं आहे फुटाणे. फुटाणे मी साधारणतः 250 ग्रॅम आहे ते. तर ह्याचे पहिल्यांदा आपल्याला हे थोडंसं वरचं जास्त नाही पण थोडंसं काढायचं आहे. ह्याचे टरफले तर आपण काढून घेऊयात. असं थोडंसं हातानेच त्याला चोळायचं आहे म्हणजे त्याची टरफल निघून जातील. तर बऱ्यापैकी मी याची टरफलं काढून घेतलेली आहेत, जेवढी निघतील तेवढी. तर आता आपण हे तव्यामध्ये थोडंसं भाजून घेणार आहे. इकडे मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती. आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं भाजून घेऊया त्याला. आणि यातले थोडेसे मी ठेवणार आहे, थोडे एकदम थोडे. ते कशासाठी तर ते मी नंतर सांगते तुम्हाला. तर हे भाजून घ्यायचे आपल्याला, जेणेकरून ह्याची आपल्याला पावडर बनवायची, व्यवस्थित पावडर झाली पाहिजे. त्यासाठी थोडंसं आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं. तर आपले फुटाणे भाजून झालेत. आता आपण हे थंड झाले की त्याची पावडर करून घेऊ. तर फुटाणे थंड होस तोपर्यंत आपण काजू, बदाम, मगाशी थोडे मी फुटाणे ठेवलेले ते, आणि पिस्ता थोडे थोडे घेतलेले आहेत, ते पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं. तर हे पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. हे जे आपण चॉकलेट आज बनवणार आहे हे लहान मुलांबरोबर आपण मोठ्यांना पण देऊ शकतो. खूप हेल्दी आहे. तर मी काजू, बदाम, पिस्ता आणि फुटाणे थोडेसे ते पण भाजून घेतलेले आहेत. ते पण आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं आहे. तर हा माझा बघा मुलगा किचनवर सारखा येतो आणि किचनवरती उभा राहतो. हे बघा, हाय का? हाय. याला किचनवरतीच उभं राहायचं असतं आणि इथं पाय ठेवतो आणि उभं राहतो. हो ना, हो ना, हो ना. हा, तू चॉकलेट खा ना, खा ना चॉकलेट. तू चॉकलेट खाणार? पाय खाली घे. चॉकलेट खाणार तू? सांगते ते, मी चॉकलेट खाणार. चॉकलेट उतरा खाली. तर आपण हे जे भाजून घेतलेले फुटाणे आणि ड्रायफ्रुट्स आहेत ते दोन्ही गार झालेले आहेत. तर आपल्याला ह्याची बारीक पूड करून घ्यायची, पावडर बनवून घ्यायची. पावडर फक्त आपण ह्याचीच बनवणार आहे, फुटाण्याची. आणि हे जे आहे आपल्याला थोडंसं जाडसर बारीक करायचं, त्याच्यामध्ये थोडेसे कण राहिले पाहिजे. तर आता मी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये फुटाणे टाकलेत. तर आपण हे बारीक करू. तर आपली पावडर बनवून तयार आहे. या पद्धतीने बारीक करायची. तर आता आपल्याला घ्यायचं आहेत खजूर. तर इथं आपण गूळ किंवा साखर वापरणार नाही आहोत, आपण इथं खजूर वापरणार आहेत. तर इथं मी साधारणतः 31 खजूर घेतलेले आहेत. त्याच्याबरोबर आपल्याला थोडंसं दूध आणि हे पीनट बटर आहे, हे पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. आणि कोको पावडर, साधारणतः 1 मोठा चमचा कोको पावडर आहे आणि 1 मोठा चमचा पीनट बटर घेतलेला आहे. हे पीनट बटर मी घरीच बनवले. जर तुम्हाला पीनट बटरची रेसिपी पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी तुमच्याशी शेअर करते. तर मी शक्यतो घरीच सगळं बनवते. तर याच्यामध्ये मी आपण जे घेतलेल्या वस्तू होत्या ना त्या टाकलेत, कोको पावडर आणि पीनट बटर, आणि थोडंसं दूध टाकले. दूध आपल्याला लागेल तसं टाकायचं. आणि आपल्याला आता ह्याचं एक मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची. तर आपल्याला अजून थोडंसं दूध लागतं याच्यामध्ये, तर मी अजून थोडंसं दूध टाकते. परत आपण हे बारीक करून घेऊ. तर आपलं हे मिक्सचर रेडी झालेलं आहे. तर आपल्याला हे आता त्या फुटाण्याच्या पावडरमध्ये ॲड करायचं आहे.
तर आता मी हे मिक्सचर जे आहे ते ह्याच्यामध्ये ॲड करते. चाललंय भांडण खेळत बसले. हे ह्याच्यात ॲड केलं तर मी हे मळून घेते. तर मला अशी नवीन नवीन रेसिपीज बनवायला खूप आवडतं. नवीन नवीन रेसिपीज ट्राय करायला खूप आवडतं. लेक्चर काय नाही ट्राय करत असते आणि ते पण हेल्दी. मी शक्यतो हेल्दीच बनवायचा प्रयत्न करते. बऱ्यापैकी मिक्स होत आहे, बघू शकता. मस्त असा गोळा मळून घेते मी. तर तुम्ही बघू शकताय आपला इथं डो तयार झालेला आहे. तर याचे आपण देवांश नो बेटा, तर याचे आपण छोटे छोटे गोळे करून बॉल्स करून घेणार आहे. छोटे छोटे बॉल्स करून घेणार आहे. आणि त्याचबरोबर आपले जे चॉकलेटचे बॉल्स असणार आहेत तर त्याला कोटिंग करण्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉकलेट. तर मी इथं डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे. तर ते मला मेल्ट करून घ्यायचं. तर ते मेल्ट करून घेते तोपर्यंत मी. तर आपण गोळे बनवत बनवत एका बाजूला चॉकलेट मेल्ट करायला ठेवू. तर इथं मी चॉकलेटला कोटिंग करण्यासाठी डार्क कंपाऊंड घेतलेलं आहे. तर यातलं आपण थोडंसं काढून घेऊ आणि त्याला थोडंसं कट करून मेल्ट व्हायला ठेवू. तर आपलं हे चॉकलेट मी कट करून घेतले. आता आपण हे त्या बाउलमध्ये टाकू मेल्ट व्हायला. इथं आपण चॉकलेट ठेवलेलं आहे मेल्ट व्हायला. खाली मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. जसं पाणी गरम होईल तसं हे मेल्ट होऊन जाईल. चॉकलेटच्या कोटिंगसाठी मी डार्क कंपाऊंड इथं फक्त वापरलेलं आहे. तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं व्हाईट कंपाऊंड आणि डार्क कंपाऊंड असं दोन्ही कंपाऊंड मिक्स करून मेल्ट केलं तरी चालेल. तोपर्यंत आपण ह्याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊ. छोटंसं घ्यायचं, जास्त मोठे नाही करायचे, छोटे छोटे करायचे. ह्या साईजचे तुम्ही बॉल्स बनवू शकता. काय करतो देवांश? काय करतो तू? लाडू खातो? हो. तुला आवडला लाडू? हे जे बॉल्स आहेत ते तुम्ही असेच जरी खायला दिले ना बरोबर तरी खातात ते, छान लागतात. तर तुम्ही बघू शकता इथं मस्त असे बॉल्स रेडी आहेत बनवून. खूप सुंदर दिसतात. असे पण आपण खाऊ शकतो, पण वरून जर अजून चॉकलेट वगैरे लावलं ना तर अजून पण खूप टेस्टी लागतात. चॉकलेट मेल्ट होते तोपर्यंत मगाशी जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ना ते आपण बारीक करून घेऊ. तर मस्त असं मी थोडंसं जाडसर बारीक केलेलं आहे याला. तर आपल्याला असंच हवं आहे. तुम्ही बघू शकता इथं आपलं चॉकलेट असं थोडं मेल्ट झालेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे ती ड्रायफ्रुट्सची पूड जी आपण भरली होती त्याच्यामध्ये ज्यात आपण टाकलेले आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे. तर यातले मी थोडेसेच बाउल आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे आणि ते टाकून आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं घोळवून द्यायचं आणि सेट करायला फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. तर हे याच्यामध्ये मी ॲड करते. तर आपले हे बाउल्स ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि हे मस्त त्याच्यामध्ये घोळलेत. आता आपण एक एक करून ह्याला घ्यायचं, एक एक करून असं घ्यायचं आणि हा मोल्ड माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये एक एक ठेवून देणार आहे. ह्या पद्धतीने
सेट करायला ठेवायचं. तर मी हे सगळं मोल्डमध्ये काढून घेतलेलं आहे. तर आपण हे फ्रीजरला ठेवून सेट व्हायला. तर मी फ्रीजरला सेट व्हायला लावलेलं आहे. आता थोड्या वेळ बघू आपण सेट झाल्यावरती. A few moments later. तर चला आपण बघूयात आपलं चॉकलेट सेट झाले का. वाव, खूप मस्त असं सेट झालेलं आहे. तुम्हाला मी काढून दाखवते. येस, ओके. वाव, बघा किती सुंदर असं मस्त सेट झालंय. खूपच छान. वाव, व्हेरी नाईस. सगळे चॉकलेट्स मी काढून घेते. तर होममेड असे आपले हे चॉकलेट्स बनवून तयार आहेत. घरच्या घरी आपण बनवलेत. मोल्डला एकमेकांना चिकटल्यामुळे ते काढताना तसं झालेलं आहे. तर तुम्हाला हे चॉकलेट्सची रेसिपी कशी वाटली आणि आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगते की आपलं चॉकलेट कसं झालंय. खूपच छान. हे तुमच्या मुलांना नक्की आवडणार आहे. आणि तुम्ही देखील रेसिपी ट्राय करून बघा. हेल्दी अशी आपली हे चॉकलेट बनवून तयार आहे आणि टेस्टला पण खूप 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 मस्त झालेलं आहे. मला तर खूपच आवडलं. तुम्हाला जर कधी चॉकलेट खायची क्रेविंग झाली पण तुम्हाला बाहेरचं खायचं नाहीये, तर तुम्ही हे चॉकलेट बनवून ठेवू शकता आणि खाऊ शकता. फ्रीजला पण स्टोर बरेच दिवस करून ठेवू शकता. त्याच्यामुळे कुठलाही गिल्ट न मनात आणता तुम्ही हे मस्त एन्जॉय करू शकता. आणि मुलांना तर खूपच आवडणार आहे. आणि आपल्याला पण असं नाही वाटणार की आपण मुलांना चॉकलेट दिलंय, हेल्दी नाहीये, अनहेल्दी आहे. तर असं हे चॉकलेट जेव्हा तुम्ही बनवाल तेव्हा तुम्हाला खूप आवडणार आहे. नक्की ट्राय करू. तर चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.